काल नीलम गोरेंनी वक्तव्य केलं, आरोप केले, त्याच्यानंतर तुम्ही निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम. हा शब्द कापायचा नाही. निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये. ते तुम्ही ते फुल्या बिल्या दाखवता ना, काय बिग बिग का म्हणतात ते, एक लक्षात घ्या, साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तिथे साहित्य विषयक, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे, यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ, म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून, आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ, आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे आहेत ना, कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं. हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये? सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणलंय पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर? तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या, आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊन. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग DP सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेला. मी रेकॉर्डवर सांगतोय, ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर, हे पण विनायक पांड्यांची, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही.